नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण श्रीमद भगवद्गीता आपल्या ह्या चॅनलवर शिकत आहोत. याचं नाव आहे अनन्यरुद्रा नाथ संस्कृतीचा. संस्कृत शिकण्याची आवड असल्यास आणि संस्कृत भाषा आवडत असल्यास जरूर चॅनलला एक वेळेस भेट द्या. तर आपण श्रीमद भगवद्गीता शिकतो आहोत आणि आपण दुसरा अध्यायाच्या शेवटाकडं चाललेलो आहोत. आपण मध्ये मध्ये पांडुरंगाष्टक पण सुरू केलं होतं. पांडुरंगाष्टकचे पण अजून 2 श्लोक राहिलेत. आणि त्याच्यानंतर काही भगिनींची आपल्या कमेंट होती नवरात्रामध्ये की अन्नपूर्णा स्तोत्र चालू करा किंवा शिकवा. तर आपण ते पण चालू केलेलं आहे. अन्नपूर्णा स्तोत्राचे पण आपण 6 ते 7 श्लोक झालेले आहेत आणि ते पण चालू आहे. आपण एक व्हिडिओ पांडुरंगाष्टकचा, एक व्हिडिओ अन्नपूर्णा स्तोत्राचा आणि एक व्हिडिओ श्रीमद भगवद्गीतेचा असं आपलं चालू आहे. तर आपण आज श्रीमद भगवद्गीता बऱ्याच दिवसापासून आपली थोडंसं मागं पडल्यासारखं झालं, म्हणून आज आपण 61 आणि 62 हे 2 श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे घेणार आहोत. आपला दुसरा अध्याय चालू आहे आणि थोडंसं आता शेवटाकडं तो दुसरा अध्याय चालला. तर आता हा दुसरा अध्याय झाल्यानंतर आपल्याला कोणता अध्याय शिकायला आवडेल? मध्ये मध्ये आपण 11वा पण घेतला होता. 11वा आपण 2 वेळेस घेतला. 2 वेळेस व्हिडिओ बनवले त्याचे. 11व्या अध्यायाचे पूर्ण 2-2 श्लोकाचे 2 वेळेस आपण ते व्हिडिओ बनवले. कारण 11वा अध्याय माझ्या काही भगिनींचा काही कारणास्तव अपूर्ण राहिला होता. त्याच्यामुळं आणि त्यांच्यापासून मी लांब आले आणि माझ्यापासून त्या लांब गेल्या. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी ती खास सोय होती 11व्या अध्यायाची. तर 11वा अध्याय आपण 2 वेळेस करून संपवलेला आहे व्हिडिओवर. तर आता दुसऱ्या अध्यायानंतर 12वा शिकायला आवडेल किंवा 3रा शिकायला आवडेल हे पण तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तसं आपण सुरू करू. तर घेऊया आपण श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातला 61वा श्लोक. कृपया सगळ्यांनी आपली गीता पुस्तक पुढं ठेवा, भगवद्गीता, आणि कान व्हिडिओकडे ठेवा आणि नजर पुस्तकावर ठेवा आणि आपण शिकायला सुरुवात करू. घेऊया आपण 61वा श्लोक. तानी सर्वाणि संयम्य तानी सर्वाणि संयम्य तानी सर्वाणि संयम्य तानी सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः युक्त आसीत मत्परः तानी सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः तानी सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जर तुला चांगलं कर्म करायचं असेल किंवा भगवंताला भेटायचं असेल, भगवंताला भेटायसाठी चांगलं कर्म करावं लागतं आणि चांगलं कर्म करण्यासाठी बुद्धी चांगली ठेवावी लागते. प्रतिष्ठिता म्हणजे चांगली बुद्धी ठेवावी लागते. त्यावेळा आपल्याला भगवंताचं दर्शन होईल असं भगवंत अर्जुनाला गीतेमध्ये सांगत आहेत. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तर स्थिर बुद्धी कशी ठेवायची हे आपण मागं बघितलं, पण आज थोडक्यात सांगितलं. तर वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुढचा श्लोक घेऊ आपण. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते ध्यायते विषयान् पुंस संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो भिजायते संगात् संजायते कामः कामात्
क्रोधो भिजायते. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते. संगात संजायते कामः कामात क्रोधो भिजायते. या श्लोकात भगवंत सांगतात संगत चांगली पाहिजे. संगत चांगली असली तर माणसाचा क्रोध आवरला जातो आणि क्रोधापासून पुढं काय काय परिणाम होतात हे पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेले. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आपण हे 2 श्लोक मागचे 3 घेऊ आणि हे 2 म्हणजे असे 5 श्लोक आपले आज पुन्हा रिपीट होतील. मागचे 3 म्हणजे 58, 59 आणि 60. 58 पासून सुरू करू आपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच यदा संवरते चायं कुर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः. रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः. इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः. वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते. संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. 62 पर्यंत घेतले आपण. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर पण करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.